अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडित आहे। सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणारी पहिली विशेष सर्वसाधारण सभा आता 6 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून याच सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड केली जाणार आहे। महत्त्वाचे म्हणजे यासाठी कार्यक्रम पत्रिकेत बदल करण्यात आला आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह महानगरपालिका अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे। ही सभा विभागीय आयुक्त अमरावती यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। या सभेतील मुख्य विषय आहे महापौर व उपमहापौर पदाची निवड। महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार अमरावती महानगरपालिकेतील महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे। महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा राहणार असून निवडणूक प्रक्रिया हात वर करून घेतली जाणार आहे। निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर हे काम पाहणार आहेत। महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सोमवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 ते सायंकाळी 6:15 या वेळेत नगर सचिव कार्यालयात दाखल करायचे आहे। नामनिर्देशन पत्रांची छाननी सभेच्या सुरुवातीला केली जाणार असून उमेदवारी मागे घेण्यासाठी निश्चित नियमावली लागू असणार आहे। महापौर पदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनियुक्त महापौर हेच उर्वरित उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। अमरावती महानगरपालिकेतील सत्ता कुणाची हाती लागणार, महापौर आणि उपमहापौर पदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। या महत्त्वाच्या घडामोडीसह आम्ही देत राहू ताज्या अपडेट। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।